नमस्कार, मी महेश हजारे, संस्थापक अध्यक्ष रोखोक प्रहार कामगार संघटना। आज चिबूर गावातील सर्व शेतकरी आणि आमच्या रोखोक प्रहार कामगार संघटनेचे युवा नेते तालुका प्रमुख अशोक मेश्राम यांनी माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांची भेट घेऊन त्यांचं स्वागत आणि अभिनंदन आणि त्या ठिकाणी आभार व्यक्त केला की तुम्ही आमच्या चिमूर गावातील जो काही पानंद रस्ता आहे तो मंजूर केला। परंतु या पानंद रस्त्यासाठी आमचे जे रोखोक प्रहार कामगार संघटनेचे युवा नेते आहेत, तालुका प्रमुख, त्यांनी गेली 3 ते 4 वर्ष सातत्याने हा जो पाठपुरावा चालू ठेवला, त्या पाठपुराव्याला कुठेतरी चांगल्या पद्धतीने यश आलं। त्याबद्दल मी आमचे अशित भाऊ मेश्राम यांचे आभार मानतो आणि शेतकरी बांधवांनी सर्वांनी त्यांना एक चांगल्या पद्धतीने साथ दिली, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो। आणि आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांचे सुद्धा आम्ही रोखोक प्रहार कामगार संघटनेच्या वतीने आभार मानलेले। धन्यवाद। गेल्या 3 ते 4 वर्षापासून रोखोक प्रहार कामगार संघटनेतर्फे काग चिमूर तालुक्यातील काग ते नंदरा पांढर रस्त्यासाठी गेल्या 3 ते 4 वर्षापासून आम्ही सतत पाठपुरावा करतो। याआधी पांढर रस्त्यावर सुद्धा गेली 10 ते 15 दिवस सतत आंदोलन केले होते। त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी या आंदोलनाची सुद्धा दखल घेतली। नंतर आमचा पाठपुरावा सतत सुरूच राहिला। नंतर माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी काग ते नंदरा पांढर रस्त्यासाठी 30 लाख रुपये मंजूर करून दिले। त्या संदर्भात आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि एक त्यांची भेट घेतली व काही उर्वरित ज्या काही समस्या किंवा मागण्या काग येते त्या उर्वरित आम्ही अशाच पाठपुरावा करत राहू। अशीतजी, नेमक्या कागमधील प्रलंबित मागण्या कोणत्या? काग येथील मशानभूमीकडे जाणारा रस्ता आहे, मशानभूमीचं शेड आहे, प्रभागातील काही नाल्यांच्या समस्या, त्या संदर्भात आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेतली।